जय महाराष्ट्र पब्लिक, कसे आहात सगळे. आज आहे सॅटर्डे अँड मी आज व्लॉग स्टार्ट केला आहे बिकॉज आज आम्ही चाललो आहे अलिबागला. आणि आज अलिबागला आम्ही कोणासोबत चाललो आहे ते पण मी दाखवते, जो माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 दिवसानंतर येतो आहे आणि तुम्ही सगळे त्याला ओळखतात. सो प्रेझेंटिंग माय 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 फेवरेट जस्ट अ सेकंड दाखवते. हां, प्रेझेंटिंग माय फेवरेट. 3 मेंबर्स आहेत, एकेकाला भेटो. अंकिता माझा अलार्म जायला दिऊ. आणि आता स्पेशल गेस्ट जी खूप दिवसानंतर ब्लॉगमध्ये येते, ती आता बघा अवतार नीट करते स्वतःचा, बट स्टील मी दाखवते. साक्षी किती दिवसानंतर ब्लॉगमध्ये येते, कसं वाटतंय? तुला काय वाटतं, आपण हा ब्लॉग आजचा एक बनवायचा आणि उद्याचा एक बनवायचा की दोन्ही मिळून एकच ब्लॉग बनवायचा? ओके, मग जास्त करून शूट्स आमचे साक्षीच घेणार आहे बिकॉज आजचा फुल ब्लॉग तिच्यासाठीच डेडिकेट आहे. ठीक आहे, आता गोरी दिसतेस. सो आम्ही वेट करतो. याशी फायनली आमचे मेंबर उतरत आहेत. ओके, ही मामी आहे, ही आमची मामी आहे. मामा मध्ये आलाय. ही आमची यंग मामी आलेली आहे आणि मागून माझी मम्मी उतरते. ही मावशी काका इथे उभे आहेत. काकीने काकी बोलते मावशीने पिंक ओढणीसोबत पिंक फूल लावलेलं आहे. ओ माय गॉड. आईची चप्पल घेऊन आले मेंबर आले. तो 7 बोलतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आम्ही ऑलमोस्ट हिने मला बर्थडेला विश नाही केलं कारण मी हिच्या प्रोग्रामला आली नाही. मी केलेला बट मी केलेला. येणार नव्हती पण मी आली. मोठ्या बहिणीचा मान राखला. काही मानमेन राखायला आलेली नाही आहे. ठीक आहे, काही मानमेन राखायला नाही. कारण मी माझ्या बर्थडेला विश नाही केलं. मी राग तिला जर आता माझ्या घरी तिकडे मुलगा मिळाला ना, ती आत्ताच तिकडे मला सासरी पाठवून देईल. बस हां, बोलेल तशीच जा, बाकीचे कपडे मी पाठवून देईल. तो मेरी चाल आहे बेटा. कशी आहे? खूप दिवसाने भेटली आहे सगळ्यांना. कसं वाटतंय? साक्षी तू ब्लॉग मध्ये बोलत नाहीये, तू बोल. लोक फॅन आहे तुझ्या आवाजाची. सध्या झोपे देवाई आणि रोड ट्रिप. सो तुम्हाला सांगू शकतो की माझी काय अवस्था झाली असेल. रोड ट्रिप आहे, 2 गोळ्या खाल्लेल्या आहेत. हां, कसं चाललंय? हाय, मस्त चाललंय आमचं. आता आपण संडेसाठी वेट करतोय. आणि का बोल काहीतरी. बोल ना काहीतरी. लास्ट इयर तिचा फर्स्ट अटेम्प्ट. लास्ट इयर फर्स्ट अटेम्प्ट आहे. फर्स्ट टाइम ब्लॉगमध्ये आली आहे. आणि सी आमची मावशी. ट्रिप कशी वाटते? छान, चांगलं अजून एन्जॉय करायचं आहे. आमची मावशी समुद्रामध्ये फिरणार आहे. मावशी समुद्रात फिरायला आली आहे ॲक्च्युली. आम्ही सध्या आता CNGचा वेट करतोय, त्यासाठी थांबलोय. सीएनजीचा वेट नाही, गाडी वेट करते CNG. सीएनजीचा वेट कर. स्टील काका मागून येत आहेत. सो गाईज फायनली आम्ही इथे माझ्या फेवरेट रेस्टॉरंट म्हणजे जोशी वडेवाले जवळ आम्ही थांबलेलो आहोत आणि आता आमची ऑर्डर दिलेली आहे. आम्ही खूप उपाशी होतो, खूप भूक लागलेली आम्हाला, म्हणून आम्ही पटपट ऑर्डर देऊन मी आत्ता ब्लॉग घेतला आहे. ओके, आणि बघ माझ्यासमोर बुक्कड खाते. काका पण मिसळपाव खात आहेत. मामाचा उपवास आहे, सो मामा काय खात नाही आहे. आणि आमचे बाकीचे मेंबर्स आता कांदा भजी आणि वडी आणायला गेले. आले की मी तुम्हाला दाखवते. दिव्यांका वडापाव घेते. साक्षी आलेली आहे. मी इथे खाते, मला भूक लागली. मावशी पण आलेली आहे. चटणी, कांदा भजी.
बटाटा भाजी पण आहे. अंकिता आलेली. अंकिता पुढचे घ्यायचं. काय टेस्ट कर, टेस्ट कर, टेस्ट कर. वडे बनतायत का? होय वडे येतात. तिला आवडला, तिने अजून एक घेतला. ॲक्च्युली मिसळ पावर ताव मानलेलं आहे. खाऊन झालंय. आता आमच्या मागची गाडी आलेली आहे. आमची मामी, अनिका, मम्मी, अथर्व, मामा, आमची राशी, युवराज, आमची मोठी मामी. कळू दे आम्ही किती खाल्लंय, कळू दे आम्ही किती खाल्लंय. तरी आम्ही एवढे मेंटेन आहोत, एवढं खाऊन सुद्धा. आमची आजी चहा पिते. आमची अंकिता उभी आहे आजीसोबत. वो काय खाते ग? लॉलीपॉप खाते. ओ फायनली आम्ही पोचलेलो आहोत. ह्यावेळी आम्ही दुसऱ्या जागी थांबलेलो आहोत बिकॉज थोडासा चेंज. राशी चालली आहे बघा, मामा घेऊन चाललाय. दिव्यांका, साक्षी, मामी असणार, बघू असेल. अंकिता, मामा, मामी, रिया मामी बघ टोपली देऊ का डोक्यावर काही. यो आम्ही फायनली आलेलो आहोत. मी तुम्हाला नंतर पूर्ण रिसॉर्ट दाखवते की आम्ही कुठे थांबलो आहोत. आणि आता आमच्या जेवणाला अजून 1-2-2:30 वाजणार आहेत. सो भूक तर नाही लागली आहे, पण कसं असतं ना की इथे आलो आहे सो थोडंफार काहीतरी घेऊन आलो खायला वगैरे. तसंच आम्ही इथे सँडविच घेऊन आलो आहे बनवायला. आणि आमच्या माझी मम्मी, मावशी, 2 मामी, आम्ही सगळे सँडविच बनवतो इथे बघा. सँडविचची प्रिपरेशन चालली आहे आणि आम्ही आता सँडविच खाणार आहोत बिकॉज आता वाजलेत 11. आमचं जेवण मे बी 2 वाजता मिळणार आहे. सो आम्ही थोडा वेळ सँडविच खातोय. हे बघा आणि हे बघा हेच फिरणं चाललं आहे इथे बघा. आराम, खूपच सिनियर KGचा अभ्यास केलेला मी आणि फायनली मला सुट्ट्या मिळालेल्या आहेत. सो मी आता आराम करते असं फील वाटतोय अनिकाला. आणि इथे तर बघा बदलापूरवाले मेंबर बघा. हे बघा कसलंच ते झोपलंय. अरे राशी बघा, राशीने तर खूप अभ्यास केलेला म्हणून मे महिन्याच्या सुट्टीत राशी आता रिलॅक्स करायला आली. किती तो आरामात झोपलाय. अथर्व तुला काय बोलायचंय? मला काय नाही बोलायचं. काहीतरी बोल ना. मी बोललेलं आजकाल लोकांना समजत नाही. समजेल. नाही खूप एक्सपर्ट लोकांशी बोलतोय. नंतर मी फेमस होईल. हाच तो डॉक्टर होणार आहे. त्याच्यासोबत त्याची बहिणीने ब्लॉग टाकलेलं. नको चल पुढे चल. किती कसला आहे बघ भाऊ. स्टे ट्यून. सावलीत बस, सावलीत बस. पडताना पाहिजे होतं, पडताना एकदम बरोबर लागला बघ. अंगावर नको टाकू गं. म्हणजे तोंडाला कसली माशी. आजी हसते मग किती गोड. आजी मग किती हसते. काय केलं नाही, हात पडला लागले. ही काय करणार आहे? इकडे बघा ना. ओली नको ग. विधी लिखित. समुद्रावर इथे नको. कोणतं दुखतं, राईट की लेफ्ट? घासून आंघोळ करावी लागेल. लेफ्ट साइड दुखते. काय नाही काय मी तुला आता उठवणार होतो आणि मी बसणार होतो तिथे. आता मी गप्प बसलो. आपण थांब जरा, आपण अजून थांबूया. ती तुझी सेवा चालवली ना त्याच्यावरती सगळं काय काय.
चला मी तुम्हाला काहीतरी दाखवते. हे बघा एका एसीच्या खाली किती लोक झोपली आहे. मस्तपैकी गरमीमध्ये एन्जॉय करतायत. बघितलं गाईस तुम्ही, आम्ही जेवण झाल्यानंतर झोपलेलो ए सीमध्ये बिकॉज सकाळी खूप लवकर उठलेलो आणि गाडीत पण आमची झोप नव्हती झाली. सो आम्ही झोपलेलो, बरं वाटलं आहे थोडं. आणि आत्ता 4 वाजलेत. सो आम्ही उठून चहा पिऊन आता आम्ही समुद्रावर जाणार आहोत राईड्स करायला, थोडंफार भिजायला आणि मी फोटो काढायला, रील्स बनवायला. भिजणार ना? हो हो नक्की. राईड्स पण करायला. आणि आता सकाळी मूड नव्हता, आता मूड आहे. सेल्फी काढूया. आम्ही इथे राहतोय किनारा कॉटेज, ते नाही आहेत. आणि आम्ही फायनली निघालेलो आहे बीचला जायला. काय रे गाढव नाही, तो घोडा आहे, तो घोडू आहे तो. फायनली आम्हाला राईड्स मिळालेले आहेत आणि आम्ही आता राईड्स करायला जातोय. भिजणार तर नक्की आहोत, बघू काय होतं. इथे कोणीतरी माझा एस काढलाय, तेच मी बोलली ना मागे. सो अलिबाग बीच फायनली. तुम्ही अजून काय सो फायनली बाय. आता रोहन मामा, गौरी मामी, युवराज आणि अथर्व गेलेले आहेत. ओ माय गॉड, कसं वाटलं? एक नंबर. कसं वाटलं? मज्जा आली ना? मज्जा. साक्षी कसं वाटलं? एक नंबर. हा एवढं हे नव्हतं वाटलं, भारी वाटलं. सो आता ती लोकं गेलेली आहेत खूप लांब आणि आल्यावर मी तुम्हाला दाखवतेच. अजून असं अबे यार, एवढ्याशा पाण्यात पण तुम्ही लोक लाईफ जॅकेट घालून बसताय. काय म्हणजे काय करू?
आम्ही आलो आता समुद्रावरून. खूप मज्जा आली समुद्रावर आम्हाला. आणि आम्ही आता आंघोळ वगैरे करून बसलोय. तुम्ही त्या बघितलं झोपाळ्यावर बसली, त्या झोपाळ्यावर पडली होती. झोपाळा परत आला. नेक्स्ट परत पुढे पडते का बघायला, चेक करायला आम्ही तिलाच बसवलंय. म्हणजे जर लूज असेल तर परत नीट बांधायला ना. आता तुम्ही बघितलं आम्ही समुद्रावर किती मज्जा केलेली आहे. राईड्स केलेले आहेत, खूप चांगले भिजलेलो आहोत. आणि खूप आता जास्त दमलेलो आहोत. आणि आता पोटात असे कावळे ओरडतात. खूप भूक लागलेली आहे, कसं तरी ओरडत आहे. सो आज आमच्या मोठ्या मामीचा वाढदिवस आहे आणि त्याच्या ओकेजनमुळे आम्ही आज पाणीपुरी करतोय. पाणीपुरीची ट्रीट, होममेड पाणीपुरीची ट्रीट आम्हाला मिळते. सो माझी मम्मी, दुसरी मामी, मावशी सगळेजण प्रिपरेशनमध्ये लागलेत. आम्ही फक्त खायला बसणार. दाखवते मी तुम्हाला पाणीपुरीची ट्रीट. पुऱ्या मावशी बनवते, मामी बनवते, मम्मी बनवते, आजी बनवते. अँड तुम्हाला 90-20 हिरोईन बघायची आहे का? बघा आमच्यासोबत बसलेली आहे इकडे बघा. माझे सबस्क्रायबर तर कमी झाले, तुला घाबरून तर बघ. कोण आहे? हो मॅच बघणं चालू आहे. एक बॉल पण मारायचे, 4 रन पण येतील. हा, वाईट जाऊन 4 व्हायला पाहिजे. मग ते आपलं नशीब म्हणायचं मग मुंबई इंडियन्सचं. नको झालं. तू आंघोळ करायला गेलेली? मला गरम झाली गेली सकाळपासून. गेला संपली. 2:15 ये उनका है काम महबूब का जो बस लेते हुए नाम मर जाए मिट जाए हो जाए बदनाम रहने दो छोड़ो जाने दो यार हम ना करेंगे प्यार. रात्रीच खेळ झाले, गिरा गोड चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावळ्यांचा, हा खेळ सावळ्यांचा. रात्रीच खेळ झाले. पुढे बोला गडबो. दोन आम्हाला टाकून देवा. हमारे दिल बधाई हो. दिलू बाहेर दिलू. नको देखो खो खो पडणार. रडणार काय? रंग साये खो गए हम कहा. मेरे रास्तों में गाड़ी सजाने. ए दीदी धोका देना. बसा आधी दोघी झोपा. राशी झोप मी धोका देते. हा झोप. झोप. हा झोप. झोपली. जोरात नाही, हळूच दे. चुप. बस. ये इंडिया से जागी. जस्ट इग्नोर. काय ना वर आली. यो ना. एक अमानुष को अमानुष बनाए. आमची अंताक्षरी झाली आणि खूप भूक लागलेली सगळ्यांना, बिकॉज सगळ्यांची पाणीपुरी जिरलेली. त्यामुळे सगळे जेवायला बसले आहेत. माझं जेवण झालं आहे बघा, सगळे जेवायला बसले आहेत. आणि आज Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear mommy, happy birthday to you. हा होता आमचा एंड, आय मीन डे 1 अलिबागचा. डे 2चा मी सेकंड ब्लॉग बनवेल, बिकॉज सगळं कवर करता आलं पाहिजे. जास्त एडिटिंगमध्ये काटछाट नाही करायची ना, त्यामुळे. सो
अलिबागचा डे 1 तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा मला.